नीट पेपर फुटी प्रकरणात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दबावापुढे मोदी सरकारला झुकावं लागलं आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा लागला। दरम्यान शिक्षण मंत्र्यांची खुर्ची गेल्यानंतर आता E20 पेट्रोलच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतेय। इतके दिवस गडकरींच्या विरोधात केवळ सोशल मीडियावरच आक्रोश पाहायला मिळत होता, पण आता जनतेने आणि विरोधी पक्षांनी थेट रस्त्यावरची लढाई सुरू केल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याची सुरुवात गडकरींच्या होम ग्राउंड म्हणजेच नागपुरातून सुरू झालीये। सोमवारी युवक काँग्रेसने जन आक्रोश घेरावा आंदोलनाची हाक देत गडकरींच्या विरोधात मोठा मोर्चा काढला। विशेष म्हणजे या मोर्चाच्या माध्यमातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट नितीन गडकरींच्या घरालाच वेढा घालण्याचा प्रयत्न केला। गडकरी वाड्याला घेराव घालत आंदोलन करण्याचा युवक काँग्रेसचा निर्धार होता, पण आंदोलनादरम्यान कार्यकर्ते आणि पोलीस सामने सामने आल्याने वातावरण चांगलंच तापलं होतं। गडकरींच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी, पोलिसांची तगडी नोकाबंदी आणि आंदोलकांचा बॅरिकेड्सवर चढून पुढे जाण्याचा प्रयत्न, त्यानंतर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळालेला मोठा संघर्ष, त्यात आंदोलकांशी झालेल्या झटापटीत पोलिसांना बळाचा देखील वापर करावा लागला। या सगळ्या घडामोडींमुळे सोमवारी नागपुरातील वातावरण तणावपूर्ण बनलं होतं। युवक काँग्रेसची लढाई नागपुरात थांबेल का? तर नाही, कारण गडकरींच्या विरोधात आमच्या रस्त्यावरचा लढा असाच सुरू राहील असं काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणतायत। त्यामुळे E20 किंवा इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा मुद्दा गडकरींना चांगलाच भवणार असल्याचं आता बोललं जात आहे। पण सोमवारी नागपुरात नेमकं काय घडलं, युवक काँग्रेसच्या मागण्या काय आहे, नागपूरमधील राडा या व्हिडिओतून समजून घेऊया। नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका। मंडळी, केंद्र सरकारच्या E20 या इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या धोरणासह वाढती महागाई, बेरोजगारी, सततची पेपरफुटी अशा मुद्द्यांवरून सोमवारी युवक काँग्रेसने नागपुरात जोरदार आंदोलन केलं। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानावरच काँग्रेसने जन आक्रोश मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला। नागपूरमधील चिटणीस पार्क येथील काँग्रेसचे शहर कार्यालय ते महापरिसरातील गडकरी वाडा असा मोर्चा काढण्यात आला। यावेळी गडकरी वाड्याला घेराव घालत युवकांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता। जागोजागी बॅरिकेड्स लावण्यात आले होते, पण तरीही दुपारी 1 वाजता या मोर्चाची सुरुवात चिटणीस पार्क मधून झाली। युवक काँग्रेसच्या नेत्यांनी थेट गडकरी यांच्या निवासस्थानाकडे निघण्यास सुरुवात केली। यावेळी गडकरींच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। कार्यकर्त्यांच्या हातात लक्ष वेधून घेणारे अनेक पोस्टर होते। धर्मेंद्र प्रधान तो बस झाकी है, गडकरी मोदी अभी बाकी है असं म्हणत काँग्रेस कार्यकर्ते गडकरींच्या घराकडे निघाले। यावेळी गडकरींच्या निवासस्थानाबाहेर आणखी मोठी गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी चिटणीस सेंटर ते शिवाजी चौकादरम्यान सर्व मार्गावर मोठी नाकेबंदी केली होती। गडकरींच्या निवासस्थानाच्या परिसरात ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते। त्यामुळे गडकरींच्या निवासस्थानाला अक्षरशः छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं। पण आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न करत थेट त्यावर चढून पुढे जाण्याचा प्रयत्न देखील केला। यावेळी मात्र पोलिसांनी तातडीने धरपकड करायला सुरुवात केली। पोलिसांनी बॅरिकेड्सवर चढलेल्या कार्यकर्त्यांना उचलून थेट पोलिसांच्या व्हॅनमध्ये कोंबलं। या झटापटीत पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना पांगवण्याचा देखील प्रयत्न केला। त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये ढकलाढकली आणि संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं। पोलिसांनी अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेत जबरदस्तीने वाहनांमध्ये बसून गणेशपेठ पोलीस ठाण्यात नेलं। बाकी उर्वरित कार्यकर्त्यांना पोलिसांनी पुन्हा काँग्रेस भवनच्या दिशेने पाठवून दिलं। दरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितलं की युवक काँग्रेस तर्फे काढण्यात आलेल्या या मोर्चाला कोणतीही परवानगी देण्यात आली नव्हती। त्यामुळे आम्ही सुरक्षेच्या कारणास्तव या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या। जनतेवर जबरदस्तीने E20 पेट्रोल लादलं जातंय आणि आम्ही या निर्णयाचा तीव्र निषेध करतोय। ही जनतेवर होणारी सक्ती असून या विरोधात आमचा लढा पुढेही असाच सुरू राहील असं युवक काँग्रेसचे नेते मेहुल अडवाणी म्हणाले। तर E20 धोरणामुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट होत असून सर्वसामान्य वाहनधारक संकटात सापडले आहे। त्यामुळे जनतेविरोधी हा निर्णय सरकारने मागे घेतला नाही तर राज्यभर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी देखील दिलाय।
बाकी युवक काँग्रेसच्या आंदोलनावर काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडखे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की E20 मुळे गाड्यांचं मोठं नुकसान होतंय, तसेच स्वस्त इंधनाचं आश्वासन देऊनही पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या वरच आहे, त्यामुळे गडकरींनी राजीनामा दिलाच पाहिजे. तर काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितलं की गडकरींचा दावा आहे की अनेक वर्षांच्या वैज्ञानिक वाचण्यानंतर E20 इंधन बाजारात आणलं गेले, त्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा कोणताही पुरावा नाहीये. पण गेल्या काही महिन्यांपासून देशभरातील ग्राहक आणि मेकॅनिक्सच्या सातत्याने तक्रारी येत आहे की गाड्यांचं मायलेज कमी झालंय, इंजिनीच्या कामगिरीत समस्या निर्माण झाल्या, गाडी पिकअप घेत नाहीये, गाडी चालू असताना मध्येच बंद पडते, याशिवाय जुन्या वाहनांची अवस्था तर आणखी बिकट आहे, अशा शब्दात जयराम रमेश यांनी आरोप केले. तर दुसऱ्या बाजूला नितीन गडकरी यांनी मात्र आपल्यावर होत असलेले सगळे आरोप फेटाळून लावले. E20 इंधनाच्या बाबतीत जे काही प्रश्न असतील ते तुम्ही पेट्रोलियम मंत्र्यांना विचारा असं म्हणत आपले हात झटकले आहे. त्यामुळे E20 पेट्रोलच्या मुद्द्यावरून गडकरींच्या विरोधात जे वातावरण तयार झालं तो संताप वाहनधारकांकडून त्यामुळे E20 पेट्रोलच्या मुद्द्यावरून गडकरींच्या विरोधात जे वातावरण निर्माण झालंय, जो संताप वाहनधारकांकडून व्यक्त केला जातोय, तो संताप आता पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडे शिफ्ट होतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण इथेनॉल मिश्रित इंधनाच्या धोरणाचे प्रमुख म्हणून सुरुवातीपासूनच गडकरींकडे पाहिलं जातंय. तसा प्रचार देखील त्यांनी केला होता, त्यामुळे आता त्यांच्या विरोधात जनतेमध्ये नाराजी दिसून येते. गेल्या कित्येक दिवसांपासून खास करून सोशल मीडियावर त्यांचा कडाडून विरोध केला होता, पण आता युवक काँग्रेस त्यांच्या विरोधात पहिल्यांदा रस्त्यावर उतरलीये. विशेष म्हणजे नागपूरमधूनच रस्त्यावरच्या लढाईची सुरुवात झालीये. पण ही लढाई जन आंदोलनाचं स्वरूप धारण करणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. बाकी या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.